पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। विद्युत, अरे असं किती वेळ शांत बसणार आहेस तू? अरे बोल काहीतरी। ताई, मला वाटतंय विक्रम आणि शिल्पी म्हणजे त्यांचे जे काही आहे ना ते बरोबर नाहीये। काय काय म्हणायचंय तुला? ताई, तुला वाटतं ना तितकं साधं हे प्रकरण नाहीये। अगं स्पष्ट दिसतंय विक्रम शिल्पीच्या बाबतीत विचित्रपणे वागतोय। पण मला ना या गोष्टीचा जास्त राग येतोय की विक्रमच्या अशा वागण्यावर शिल्पीला काहीच ऑब्जेक्शन नाहीये। कधी कधी मला वाटतं ना की विक्रमचं असं वागणं शिल्पीला आवडते। विद्युत, म्हणून तू विक्रम बरोबर तिला नोकरी करायला नकार देत होतास? हो, पण पुढे काहीच प्रॉब्लेम होणार नाही या एका कमिटमेंटवर मी तिला तो जॉब करायला लावला। आता मला ना वेगळ्याच गोष्टीवर संशय येतोय। वेगळ्या गोष्टी म्हणजे? ताई, मला डाऊट आहे की तुझ्या ऍक्सिडेंटचा आणि या सगळ्या गोष्टींचा काहीतरी संबंध आहे। म्हणजे तेव्हा तिने विक्रमला हाताशी धरून… अरे काय बोलतोयस तू? आय नो हे सगळं थोडं शॉकिंग आहे, पण मला हे सुद्धा वाटतंय की ते 10 लाख रुपये तिने मैत्रिणीकडून नाही विक्रमकडून आणले असतील। म्हणजे तुला असं वाटतंय तेव्हापासून? हो ताई, आणि आता तर विक्रम तुझ्या त्या कॉम्पिटिशन मध्ये फायनान्स पार्टनर म्हणून आलाय। पक्का डाऊट आहे की हे सगळं विक्रमला ना शिल्पीच करायला लावते। विद्युत, हे बघ, हे सगळे विचार ना तू डोक्यातनं काढून टाक रे। हे सगळं इतकं गुंतागुंतीचं होत आहे ना, तू तुझं वकिली डोकं चालवणं जरा बंद करशील का रे, प्लीज? आणि शिल्पी इतकी मॅच्युअर नाहीये, पण ती या थराला नाही जाणार रे। ताई, शिल्पी कुठच्या थराला जाऊ शकते हे आपण बघितले। आणि काय? ताई, अरे जे काही मनात आहे ते माझ्या समोर मोकळं कर विद्युत, बोल, असा गप्प नको राहूस। ताई, मी घाबरलोय। मला भीती वाटते की कदाचित शिल्पी सुद्धा विक्रम मध्ये इमोशनली इन्व्हॉल्व झाली नसेल ना। विद्युत, अरे काय बोलतोयस तू? मला नाही वाटत शिल्पी असं काही करेल। ताई, मला हे विचार करायला ना ती भाग पाडते। अगं 24 तास असतो मी तिच्यासोबत, तिच्यात होणारे बदल, तिने विक्रमच्या ऑफिसमध्ये जॉब करणं, विक्रमने तिला घरी पिकअप करायला येणं, ड्रॉप करायला येणं, या सगळ्या गोष्टी मला नाही आवडत। अगं साधी नोकरी सोड असं म्हटलं ना तरी घर डोक्यावर घेते ती। आता तर मला संशय आहे तुझ्या या कॉम्पिटिशन मध्ये विक्रम फायनान्स पार्टनर म्हणून आलाय ना, ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे शिल्पी आहे। शिल्पी हे सगळं करायला लावते त्याला। ताई बघ, ह्या सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत होता ना तोपर्यंत ठीक होतं, पण या गोष्टींचा त्रास तुला झालेला मला चालणार नाही। विद्युत, अरे असं का होईल पण? अगं ताई, काहीही होऊ शकतं। नाही, विक्रम तिथे का आणि कसा गेला ना हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही। इथे बघ माझ्याकडे, हे बघ विद्युत, तू हा सगळा विचार करणं ना सोडून दे। विद्युत, अरे स्प्रिंग डेल मध्ये इतकी मोठी मोठी माणसं आहेत, त्यांच्या कामात ती मुरलेली आहेत, आणि ते लोक माझ्या बरोबर असताना विक्रम मला काहीही त्रास देऊ शकत नाही, तो काही वाकडं करू शकत नाही माझं। तू नको रे माझी काळजी करूस, खरं सांगते। तू शिल्पीकडे लक्ष दे, तिला वेळ दे विद्युत। तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये मला कोणताही अडथळा नको, आणि तो न येऊ देणं ही सर्वस्वी तुझी जबाबदारी आहे विद्युत, हो ना? हा बोला यार। सर, टिफिन मध्ये आज सांबर राईस पाठवू का?
काय पाठवायचं ते पाठव, चल मी कामात आहे. अरे वा, सुहास तर काही औरच आहे. सुहास तर येणारच. मी ना तुमच्यासाठी आणलाय हा इंडिया गेट फीस्ट रोजाना बासमती राईस. इंडिया गेट बासमती राईस, क्या बात आहे. तुम्हाला माहितीये याचा पूर्ण ना दाना असा मोकळा मोकळा आणि असा लांब होतो. नाही खरंच सुहास तर खूपच मस्त आहे. अहो हा इंडिया गेट बासमती राईस ना महाराष्ट्रातल्या 10 पैकी 9 बायका रेकमेंड करतात. अमेझिंग, मला तुझी चॉईस खूप आवडली. मी सुद्धा हा राईस सगळ्यांना रेकमेंड करणार आहे. इंडिया गेट बासमती राईस. कटकट आहे. हॅलो, हाँ जी सर. हाँ सर, हाँ सर, 2 मिनट में भेजता हूँ सर. हाँ जी 2 मिनट. यस सर, आई एम सेंडिंग सर. गुड मॉर्निंग गर्ल्स. थोड्याच वेळात आपण सेशनची सुरुवात करूया. ओके. हेलो एवरीवन, कैसे हैं आप लोग? प्रतीक, सो ये एक बहुत ही इंपॉर्टेंट डॉक्यूमेंट है. बेसिकली ये मिसेस इंडिया कंपटीशन का डिक्लेरेशन फॉर्म है. अभी आपके सेशन शुरू होंगे, उससे पहले आप लोगों को इसमें सिग्नेचर करके मुझे सबमिट कर देना है. आप ठीक से पढ़ लीजिएगा इसे. इसमें लिखा है कि आपका स्प्रिंगडेल कंपनी के किसी एम्प्लॉई या फिर ओनर या तो फिर स्प्रिंगडेल मिसेस इंडिया कंपटीशन के किसी फाइनेंस पार्टनर या स्पॉन्सर के साथ कोई भी पर्सनल कनेक्शन नहीं है. एंड दिस इज जस्ट अ फॉर्मेलिटी, ताकि फिनाले में किसी के भी साथ पार्शलिटी ना हो. एक्चुअली ये सिग्नेचर कंपटीशन के शुरुआत में ही करवा लेने चाहिए थे, लेकिन क्योंकि हमारे फाइनेंस पार्टनर अभी अभी लॉक हुए, तो ये फॉर्मेलिटी हम लोग अभी कर रहे हैं. किसी को कोई ऑब्जेक्शन? एपी, इस बात से किसको कोई ऑब्जेक्शन होगी? That's great. मुझे तो कोई प्रॉब्लम नहीं है. वेरी गुड. अश्विनी, तुम्हें कोई प्रॉब्लम? नाही. ओके. तारा, सारे फॉर्म्स कलेक्ट कर लेना एंड कंटिन्यू विद द सेशन. ऑल द बेस्ट गर्ल्स. थैंक यू. यू आर ऑलरेडी हियर. ओ हाय. एपी, ते माझ्या कंपनीच्या प्रमोशनसाठी काही प्लॅन केलंय, तेच डिस्कस करायला मी आलेलो. कारण रेसी ड्रीमसाठी आपल्याला एक सेपरेट फोटोशूट करावा लागेल. आप एक काम कीजिए, आप अपना प्रपोजल मुझे मेल कर दीजिए. मैं कंटेस्टेंट से कंसेंट लेके आपको इन्फॉर्म करता हूँ. कन्सेंट? कसला कन्सेंट? आपण जे त्यांना सांगतोय त्यांनी ते करणं आवश्यक आहे. मग कन्सेंट कुठून आला? देखिए, एक फाइनेंसर ऑलरेडी बैकआउट कर चुका है, न्यूज में भी आ गया है, आपने पढ़ा ही होगा. और अगर आप जबरदस्ती करेंगे तो फिर आपको भी मला पण बाहेर काढतील. कुछ ऐसा ही. तो मैं जो कह रहा हूँ वो करना सही रहेगा. बाकी मर्जी आपकी. पण मी चीफ फायनान्सर आहे, म्हणजे मी माझ्या कंपनीचा प्रॉफिट बघणार ना. मला जर यातून काही प्रॉफिटच होणार नसेल तर मी का फायनान्स करू? देखिए, आप सामने से चलकर आए हैं, अपना प्रपोजल खुद लेकर आए हैं. मैं आपको सिर्फ पॉलिसीज समझा रहा हूँ, और अगर वो आपको समझ में नहीं आ रही है तो फिर आप जब चाहे वॉकआउट कर सकते हैं. फाइन.
विक्रम, इथे काय करतोयस तू? सॉरी, मला कळत नाहीये तुम्हाला नक्की काय म्हणायचंय. कशाला उगाच आव आणतोयस? मी फक्त तुला एवढं विचारलं की तू इथे काय करतोस. नाही, मला खरंच कळत नाहीये की तुम्हाला काय म्हणायचंय. शिल्पीने पाठवलंय तुला इथे? शिल्पीचा काय संबंध? संबंध नसला तरच चांगलं, कारण जर तू शिल्पीला मला फसवण्याचा तुम्ही खरंच काय म्हणताय हे कळत नाहीये. तू नॉर्मल नाही बोलू शकत का? पहिली गोष्ट, ह्या प्रिमायसेसमध्ये तुम्ही मला ओळखही दाखवायला नाही पाहिजे. मी ह्या कॉम्पिटिशनचा चीफ फायनान्सर आहे आणि आय गेस यू नो द क्लॉज. हो ना, मला माहिती आहे क्लॉज काय आहे. तू पण या स्पर्धेपेक्षा जास्त महत्वाचा मला माझ्या भावाचा संसार आहे. जर तू विद्युतला आणि शिल्पीला त्रास द्यायचा प्रयत्न केलास ना तर मी तुला सोडणार नाही विक्रम. विक्रम, अश्विनी, तुम जानती हो विक्रम मोहिते को? देखो, तुम्हें इस कंपटीशन की कंडीशंस तो पता है. इनफैक्ट तुमने डिक्लेरेशन भी साइन किया है जिसमें लिखा हुआ है कि अगर तुम्हारा किसी भी फाइनेंशियल पार्टनर या स्पॉन्सर से कोई भी कनेक्शन है तो तुम इस कंपटीशन से बाहर हो जाओ. एम आई क्लियर? एपी, मला माहिती आहे तुम्ही या अगोदरही हे मला सांगितलं होतं. मला ना वाचताही येतं आणि ऐकायलाही येतं आणि सगळं कळतं सुद्धा. तुम्हाला जर एवढाच माझ्यावर सारखा संशय येतोय ना तर ह्या स्पर्धेतनं तुम्ही मला बाहेर काढू शकता का? सारखं सारखं तुम्ही तेच तेच सांगताय. अश्विनी, देखो, मुझे शक था कि तुम कुछ छुपा रही हो, लेकिन उससे भी ज्यादा मुझे तुम पर यकीन है कि तुम कुछ गलत नहीं करोगी. और उस यकीन की वजह से ही तुम अभी तक कंपटीशन में हो, वरना कब से बाहर हो चुकी होती. खरंच माझं चुकलं. मला कळतंय ह्या मिसेस इंडिया कॉम्पिटिशनसाठी तुम्ही हे सगळं करताय, केवढी मेहनत घेताय हे मला डोळ्यांनी सुद्धा दिसतंय. काय झालं ना, माझ्या घरी काही गोष्टी घडतायत त्यामुळे मी जरा गोंधळले होते आणि तुमच्याशी चढ्या आवाजात बोलले. खरंच मला. इट्स ओके, ये सब भूल जाओ, ठीक है? और सेशन पे ध्यान. समज. दिस इज रिडिक्युलस शिल्पी. तुझा ना फक्त इंटरेस्ट या कॉम्पिटिशन मध्ये तुझ्या वहिनीमुळे. तुला बाकी काही पडलेलं नाहीये की यातनं ह्या डील मधून आपल्याला किती प्रॉफिट होतोय, काय होतोय याची तुझं काही लेणं देणं नाहीये. शिल्पी, तू विसरतीयस की तूही या कंपनीचा एक भाग आहेस. सो डोंट फॉरगेट दॅट. आणि P&L पण तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. नेहमी सारखं मीच म्हणत असतो ही कंपनी तुझी आहे, ही कंपनी तुझी आहे, पण तुला ना या कंपनीमध्ये इंटरेस्ट आहे ना माझ्यात. अरे असं काही नाहीये शिल्पी. ह्या डील मधून आपल्याला काही प्रॉफिट झाला नाही ना तर आय एम बॅकिंग आउट. आय एम बॅकिंग आउट. विक्रम, विक्रम विक्रम, अरे का असं करतोयस? तू जरा शांत हो बरं, शांत हो आधी. नको इतकी चिडचिड करूस. तुला माहितीये ना माझ्यासाठी तू किती इम्पॉर्टंट आहेस ते. तुझ्या कामापुरता ना? नाही, असं अजिबात नाहीये विक्रम. मी ना तुला सांगू शकत नाही की तू माझ्यासाठी काय आहेस ते. विक्रम, अरे म्हणजे मी ना प्रत्येक वेळी असं बोलून नाही दाखवत की माझ्या मनात तुझी काय जागा आहे. आणि मी सारखं सारखं असं बोलून दाखवलेलं तुला तरी आवडेल का? मला नाही आवडत असं सतत प्रिटेंड करायला. तू माझं हे काम करतोयस, तू माझ्यासाठी इतका वेळ काढतोयस, काय गरज आहे त्याची? आणि मुळात ना मी तुझ्या समोर मी म्हणून राहू शकते, जशी आहे तशी. आणि एखाद्या माणसाला आपण जसे आहोत तसं समोरच्या माणसाने एक्सेप्ट केलेलं किती छान वाटतं बरं. इतकं सगळं वाटतंय तर मग ये ना सगळं सोडून माझ्याकडे. एकदा माझी हो, मग बघ मी तुझ्यासाठी काय काय करतो. कशी येऊ? संजू, त्याला
तुला सोडून नाही येऊ शकत मी. संजूला सांभाळेन ना मी, घेईन मी संजूची काळजी. पण संजू त्याच्या पप्पांशिवाय नाही राहू शकत. घेईन ना मी विद्युतची जागा. आपण समजावून सांगू संजूला. तू काय बोलतोयस विक्रम? विक्रम, अरे संजू खूप लहान आहे. हे सगळं समजायला त्याला मुळात ना हे डिस्कशन करण्यात काही अर्थच नाहीये. हे सगळं ना सर्कल आहे. संजू त्याच्या पप्पांशिवाय नाही राहू शकत आणि मी संजू शिवाय. सो अल्टिमेटली मी त्या दोघांना सोडून नाही येऊ शकत. विक्रम, विक्रम, तू हे जितक्या इझिली बोलतोयस तितकं ते इझिली होणं पॉसिबल आहे का? सगळ्या गोष्टी सोडून ये. सोपं आहे तुझ्यासाठी हे म्हणणं, पण प्रॅक्टिकली मला ते पॉसिबल नाहीये. आणि म्हणून तू जेव्हा जेव्हा हे असं बोलतोस ना, मला आतून त्रास होतो विक्रम. आणि म्हणून मी तुला 100 वेळा सांगते विक्रम की या गोष्टीसाठी मला सतत फोर्स करू नकोस. आणि विक्रम, अरे एकत्र राहिल्यानेच सगळं सिद्ध होतं असं काही आहे का? विक्रम, अरे तू माझ्यासाठी सगळं आहेस. सोलमेट आहेस तू माझा. काय म्हणालीस? मी तुझा सोलमेट आहे? शिल्पी, हे ऐकून मला इतकं छान वाटतंय ना. पण हे मला तू सोलमेट म्हणून जे इतकं लांब राहतेस ना ते नाही आवडत आहे. या पुढचा विचार कर ना. याच्याही पुढचा? हो. जस्ट कम अँड टेल मी दॅट विक्रम, आय लव्ह यू. जस्ट कन्फेस इट. आणि मग बघ मी काय करतो. तू आय लव्ह यूचं काय घेऊन बसलायस विक्रम? तू ऐकलं नाहीस, मी सोलमेट म्हणाले तुला आत्ता. आणि सोलमेट ही त्याच्याही पुढची गोष्ट झाली. विक्रम, अरे आपण आधी फक्त मित्र होतो आणि आता मी तुला सोलमेट म्हणतेय. कळतं का तुला? ना मला गप्पांमध्ये गोलगोल फिरवते शिल्पी. नाही, पण जे तुला वाटतंय ना ते तू ऍक्सेप्ट नाही करत आहेस. पण तो दिवस येणार जेव्हा तू मला म्हणशील दॅट यू लव्ह मी. आणि मी नाही या कॉम्पिटिशन मधून बॅकआउट करणार. मी सोलमेटवर समाधान मानणार नाही. आणि नंतर सगळे इफ्स अँड बट्स सोडून युल बी माइन. अँड देन विल लिव्ह टुगेदर हॅपीली एव्हर आफ्टर. बस माझं काम होईपर्यंत मला तुला याच गैरसमजात ठेवायचंय विक्रम. हाय गर्ल्स. हाय. खूप महत्वाची अनाउन्समेंट करायची आज मला. आम्ही असं ठरवलंय की तुमच्या फिनालेसाठी आम्ही टॅलेंट राऊंड ठेवलाय. सो तुमच्या टॅलेंट राऊंड मध्ये तुम्ही काय परफॉर्म करणार आहात हे तुम्हाला आधीपासूनच माहिती असलं पाहिजे. सो दॅट जे काही रिक्वायरमेंट्स असतील ते आम्ही अरेंज करू शकतो. लक्षात ठेवा, तुमच्या टॅलेंट राऊंडमध्ये तुम्ही काय परफॉर्म करणार आहात म्हणजेच तुमचे स्पेशल स्किल्स याची मला लिस्ट या 2 दिवसातच द्यायची आहे. म्हणजे काही रिक्वायरमेंट्स असतील जसं की म्युझिक अरेंजमेंट्स किंवा म्युझिक क्यूज और सॉंग्स और एनी काइंड ऑफ प्रॉप्स, हे सगळं आम्ही आधीच अरेंज करून ठेवू शकतो. म्हणजे फिनालेसाठी काही इश्यूज नाही होणार. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, या राऊंडमध्ये तुम्ही काहीही परफॉर्म करू शकता. तुम्हाला सगळा फ्रीडम आहे. सो हवं ते परफॉर्म करा. ओके? हवं ते म्हणजे? हवं ते म्हणजे एनिथिंग, वॉट एव्हर यू लाईक. जसं की सॉन्ग परफॉर्म करू शकता तुम्ही, गाणं गाऊ शकता, डान्स करू शकता, ऍक्टिंग करू शकता, एनिथिंग. ओके? सो गर्ल्स, प्लीज लेट मी नो तुम्ही काय परफॉर्म करणार आहात आणि ठरवा तुमचे स्पेशल स्किल्स काय आहेत ते. पटकन मला लिस्ट द्या. ओके? बाय, सी यू सून.
अमृत, क्या डिसाइड किया तूने? मेरा तो पहले से ही फाइनल है। मी तर काहीच तयारी केली नाहीये. मला तर खूप भीती वाटतेय. अरे मैंने तो इस राउंड के बारे में सोचा ना था. 2-3 गोष्टी करू शकते, आता त्यातली बेस्ट निवडावी लागेल. That's correct. अव्वा मला तर डिसाइड करायलाच खूप वेळ लागणार की हो. अगं वेळच तर नाहीये आपल्याकडे, पटकन डिसाइड करायचं. वैसे मुझे कोई प्रॉब्लम नहीं है इस राउंड से, क्योंकि ये राउंड बहुत इजी, मैं बहुत आराम से क्लियर कर सकती हूँ. मेरे लिए ये राउंड मैटर नहीं करता. अच्छा, जर ठेवलेच आहेत राउंड्स तर हे पॉइंट्स तर काउंट होणारच ना या कॉम्पिटिशन मध्ये. और मुझे तो समझ नहीं आ रहा कि टैलेंट राउंड में मैं क्या परफॉर्म करूं, क्योंकि मेरे पास इतने सारे टैलेंट्स हैं. अय्यो, मी तर भरतनाट्यमच करेन. मी विचार करते की गोवन गाणं गावं, नाहीतर मी एक काम करते, मी सुद्धा डान्सच करते. या राऊंड मध्ये मी काय करू?